परळी नगर परिषदेच्या बांधकाम सभापती पदी या ठिकाणी प्राध्यापक पवन मुंडे यांची निवड झाली आहे. आपल्यासोबत ते संवाद साधणार आहे. सर, या ठिकाणी खरोखरच आनंदाचा क्षण आहे. आपली या ठिकाणी परळी नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीपदी निवड झालेली आहे. प्रथम या ठिकाणी मी आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे साहेब या दोघांचेही आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या सभापती पदाची निवड देऊन माझा या ठिकाणी सन्मान केला. मी माझ्या या सभापती पदाच्या कार्यकाळामध्ये खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातील रस्ते आणि नाल्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच भागात आणखीनही नाल्या नाही आहेत, तिथं नवीन नाल्या करेल. जिथं नाल्या तुटलेल्या मोडलेल्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्यांची दुरुस्ती किंवा नवीन नाल्यांचा प्रयत्न करेल. आणि ज्या ज्या भागात एक सर्वे केला जाईल 1 महिन्यामध्ये आणि ज्या ज्या भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, कुठल्या गार्डनची दुरावस्था झालेली आहे, कुठं संरक्षण भिंतींची दुरावस्था झालेली आहे, ही सर्व कामांचा सर्वे करून यासाठी शासनाच्या माध्यमातून ताईसाहेबांच्या धनुसाहेबांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या शहराचा कायापालट कसा करता येईल याचा प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर शहरात वाढलेली अतिक्रमण असतील त्यालाही त्याचं नियोजन करून एक शिस्त त्या शहराला लावण्याचा प्रयत्न करून प्रभू वैद्यनाथासाठी देशभरातून लोक या शहरामध्ये येत असतात, त्यांना कौतुक वाटेल असं ह्या शहराचा डेव्हलपमेंट बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मंत्री पंकजाताई मुंडे असतील, आमदार धनंजय मुंडे असतील, यांची मान उंचावण्यासाठी आणि पदाला योग्य तो न्याय देण्यासाठी आपली काय भूमिका राहील? आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की या बांधकाम सभापती जे पद दिलेलं आहे या पदाच्या माध्यमातून शहरातील जे मूलभूत गरजा आहेत, नवीन रस्त्यांचे प्रश्न असतील, नवीन नाल्यांचे प्रश्न असतील, खरं म्हणजे एवढी 2 बलाढ्य नेते आमच्या पाठीशी उभा आहेत. शासनाकडून आम्हाला करोडो रुपयांचा निधी ते उपलब्ध करून देऊ शकतात. या निधीच्या माध्यमातून शहराचा कसा विस्तार करता येईल, शहराचं कसं सुशोभीकरण करता येईल, शहराच्या ओपन स्पेसमध्ये काय काय कामं करता येतील, ओपन स्पेसमध्ये आम्ही ओपन जिम करू शकतो किंवा एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराचं सुशोभीकरण आम्ही बांधकाम विभागाच्या माध्यमातून करू शकतो. आणि जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं त्या रस्त्यांचं सुशोभीकरण, डिवायडर जिथं नसतील तिथं गरज असेल तिथं डिवायडर, आणि जिथं नाल्याची व्यवस्था नसेल तिथं नाल्यांची व्यवस्था, हे आम्ही 100% बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते या ठिकाणी नवनिर्वाचित बांधकाम सभापती प्राध्यापक पवन मुंडे. निश्चितच आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम करून या ठिकाणी मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निश्चितच गर्वानं मान उंचावेल असं ते काम करू असं मत ते व्यक्त करतायत. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल.